हॅप्पी होळी मंडळी. चला सकाळी उठलो आणि लगेच निघताच दरवाजातच ताईंनी मला कलर लावला. कलर लावल्यानंतर मी बी कलर लावलं तर ताईंना. नंतर निघालो. समोर जात नाही तर लगेच पप्पू आला. पप्पूवर हात केला आणि हॅप्पी होळी म्हणला सगळ्यांना. थोड्याच वेळानं पप्पूनी कलर लावला मला, ताईंनी पप्पूला कलर लावला. आणि मागं बघा छोटे मुलं कसे खेळत आहे कलर. नंतर आमच्या अंगावर चिमूनी कलर फेकला. मस्त मजा करताय. लगेच आम्ही निघालो आणि परत पप्पूनी बी तिथं पप्पू उभा होता आणि नंतर पप्पूनी समोर कलर फेकला. मग बघा पाणी कसं फेकताय की कलर पाणी मिक्स करून अशी आमची होळी चालू होती. मग तर तिकडून राम आला कलर घेऊन आणि त्यांनी लगेच कलर फेकला. बघा अशी होळी पप्पूनी बी तिकडं कलर फेकला. नंतर छोटे मुलं पप्पूच्या अंगावर पाणी काही कलर फेकत होते. लगेच तिकडून पप्पू समोर आला आणि एन्जॉय करत होता. लगेच मी कॅमेरा चालू केला आणि सगळ्यांवर कॅमेरा धरला. बघा कसं मस्त होळीचा एन्जॉय करत होती. थोड्याच वेळ परत पप्पू आला आणि आमची होळी चालू होती. छोटे मुलं खूप एन्जॉय करत होते. मग मी चालता पुढे गेलो आणि सगळ्यांना माझ्या मागं लगेच पप्पू आला आणि मग आम्ही परत हॅप्पी होळी सगळ्यांना एक बार वर हात करून सांगतो आणि लगेच निघालो आम्ही. मस्त खूप मजा करत होतो. लगेच पप्पूने सगळ्यांना थंब दिला आणि नंतर आमच्या गल्लीतले छोटे मुलं बघा कसे मस्त कलर खेळत आहे. आणि नंतर आमच्या गल्लीतल्या मावशीने ते पाणी टाकतं आहे कुणाऱ्याच्या अंगावर. पाणी काही कलर मिक्स आहे दोन्ही बी. खूप एन्जॉय केला पाण्यामध्ये होळी खेळणं. म्हणजे एकदम असं उत्साह वाटला आम्हाला. खूप उत्साह वाटला. त्याच्यानंतर वर बघा विशाखा ती कशी फोटो काढत होती. त्याच्यानंतर रामने तिथून पाणी घेतले आणि लगेच फेकले काकूच्या अंगावर. नंतर मग गाणं लावलं आम्ही. नंतर मस्त डान्स चालू केला. गाणे चालू केले आणि मस्त बारीक डान्स केला. मी आणि पप्पूना डान्स करत होतो. नंतर थोड्या वेळ आम्ही मस्त एन्जॉय चालू होता. मस्त पलीकडं होम थिएटर लावून गाण्यावर मस्त बारीक डान्स करत होतो. थोड्याच वेळामध्ये परत आमच्या संग भावेश आला. तो बी मस्त बारीक डान्स करायला लागला. आम्ही असं होळीचा खूप एन्जॉय केला. नंतर मी भावेशला खांद्यावर उचलून घेतले आणि घेतल्याच्या नंतर मग आम्ही परत खूप घाबरायला लागला वर घेतल्यामुळे. मग पप्पू घरामध्ये गेला आणि घरात जाऊन त्यांनी सॉन्ग चेंज केला. त्याच्यानंतर गल्लीतल्या मावशी काकू आत्या सगळ्या आल्या. ते बी मस्त डान्स करायला लागले आणि खूप सारा असा आम्ही एन्जॉय केला. होळी म्हणजे ही अशी आमची पहिले होळी आहे की आम्ही इतका सारा खूप एन्जॉय केला. त्याच्यानंतर मग मी गेलो त्यांच्याकडे. त्यांना सांगितलं सगळ्यांना तुम्ही फुगडी खेळा. मग सगळे फुगडी खेळायला लागले आणि याच्यानंतर दोन्ही ताई फुगडी खेळायला लागला. फुगडी खेळण्यात झाल्याच्या नंतर परत लगेच दुसरी मावशी परत त्याच ताई डबल खेळायला लागल्या फुगडी. असे दमानं ते फुगडी खेळायला लागले. मस्त अशी छान अशी फुगडी खेळत आहे. चिकून पप्पूवर त्यांच्या अंगावर कलर फेकतोय. काही खाया साईडला चिमू बघा कसं डान्स करतोय. त्याच्यानंतर दुसरी काकू आणि मावशी आली. ते बी बघा कसं मस्त फुगडी खेळत आहे. असा आमचा होळीचा खूप एन्जॉय केला आम्ही. होळी खूप एन्जॉय केला. परत मावशी आली आहे आणि परत फुगडी खेळायला लागल्या. त्याच्यानंतर परत गाणे लावले आणि मस्त बारीक डान्स चालू झाला. ते बघा चिमू कसा नाचतोय. चिमू खूप छान नाचतो आणि खूप छान नाचतो चिमू. त्याच्यानंतर परत सगळेजण आले आणि लागले मस्त डान्स करायला. बघा तुम्ही मस्त एन्जॉय करताय सगळे. आणि डान्स करता कोणी याच्या अंगावर कलर फेकायचे. नंतर तिकडून बघा तो राम तिकडून कलर घेऊन आला आणि तिकडे कलर काही पाणी मिक्स घेतलं. तो मला म्हणत होता का फेकायच्या अंगावर. मी म्हणलं नको, ते डान्स करत होती त्याच्यामुळे मग मी काही फेकलं नाही. मग मी म्हणलं खाली ठेवून दे, नंतर आले की सगळे हात धुईन. मग बसतं ते वरून डान्स करत होते. पप्पू मागून कलर फेकत होता. त्याच्यानंतर मस्त असं चालू होतं एन्जॉय. ते मावशी बघा कसे कलर फेकताय एकूणाच्या अंगावर. त्याच्यानंतर ते कोण काका व्हिडिओ काढत होते आणि मध्ये चिमू तर खूप छान डान्स करत होता. मस्त सगळेजण मावशी काकू
डान्स करत होते आणि असं आम्ही सॉन्ग लावलेलं होतं. त्याच्यामध्ये म्हणजे चिमू खूप छान डान्स करतो. बघा कसं चालू आहे डान्स मस्त. कोणी रंग फेकतंय, कोणी डान्स करतंय, कोणी गाणे चेंज करतंय. असा धिंगाणा चालू होता. धुलीवंदन खूप मजेत झाला आमची सगळ्यांची. तिकडून काका डबल व्हिडिओ चालू केला काकांनी आणि व्हिडिओ चालू केला आणि व्हिडिओ काढत होते. त्यानंतर चिमू बघा चिमू किती मस्त डान्स करतोय. सगळेजण असे खूप छान असे डान्स करताय आणि राऊंडमध्ये डान्स करताय ते असं एक गोल गोल बिंगून. खूप छान वाटतंय. नंतर सॉन्ग चेंज झाला. आता सॉन्ग चेंज झाल्याच्या नंतर कोणा मावशी आले ते कोण त्यांना आवाज देत होते. सगळे तिकडे बघायला लागले. त्याच्यानंतर बघा ते पाण्याचं कसं धिंगाणा करताय. हे कोणाच्या अंगावर आत्याच्या अंगावर पाणी फेकताय. त्याच्यानंतर मग विशाखामध्ये गेली, सॉन्ग चेंज करायला लावला आणि नंतर मस्त परत त्यांनी गाणे लावले आणि सगळे म्हणाले का आपण असं राऊंडनं डान्स करू. मग गाणं लावून चालू केलं आणि सगळेजण राऊंडनं डान्स करायला लागले. गोल गोल डान्स करायला लागले. असं तुम्ही तर बघताच कसं गोल डान्स करताय. असं चालू केलं आणि चालू होता मस्त एन्जॉय चालू होता. धुलीवंदनाचा खूप सारा एन्जॉय केला. असं इतकं एन्जॉय आम्ही कधीच केलेलं नाही आहे. असा एन्जॉय आम्ही केलेला आहे. मस्त गाणे चेंज झालं का आणखीन मस्त मजा यायची. वेगवेगळ्या गाण्यावर आम्ही खूप सारा डान्स केला. तुम्ही तर बघतायचे बघा. नंतर परत मी आणि पप्पू आणि चिमू आलो आणि परत आम्ही मस्त डान्स करायला लागलो. मी चिमू संग डान्स करायला लागलो. बघा चिमू कसा बारीक डान्स करतोय. चिमू खूप छान नाचतो. नंतर पप्पू आणि नंतर चिमू आमच्यात सामील झाला भावेश. नंतर भावेश, मी, पप्पू आणि चिमू मस्त आम्ही चौघंजण खूप सारा एन्जॉय करत होतो. मस्त एन्जॉय करत होतो. त्याच्यानंतर काका तिकडून आले आणि चिमूचा व्हिडिओ काढायला लागले. तेव्हापर्यंत आम्ही तर नाचतच होतो. चिमू बी मस्त डान्स करत होता. त्याच्यानंतर मस्त असे एन्जॉय खूप केला. खूप सारा एन्जॉय केला धुलीवंदनचा. बघा काका मस्त व्हिडिओ काढताय. त्याच्यानंतर आमच्यात राम सामील झाला. मग आम्ही राम सामील झाल्याच्यानंतर परत राम तर काही नाचत नाही. ते तर असा लाजतो खूप. तो तर काही डान्स करत नव्हता. नंतर मग परत आमचे जे गल्लीतले माझे दाजी आले आणि मग आम्ही मस्त होळी खेळायला लागलो. नंतर मग लगेच काका बी सामील झाले आमच्यामध्ये आणि दाजी, काका, मी, पप्पू मस्त आम्ही असं होळीचा एन्जॉय करत होतो. परत चिमू कपडे बदलून आला आणि चालू केलं डान्स करणं. नंतर आम्ही, काका आणि पप्पू मस्त आम्ही असं राऊंडमध्ये डान्स करत होतो. काका बघा किती मस्त छान नाचताय. तुम्ही काकाचा डान्स बघा किती छान नाचताय काका. खूप छान भारी भारी नाचताय काका. आम्ही असं 4-5 मिनटं मस्त नाचलो. काका मस्त नाचताय. त्याच्यानंतर पप्पू बी मस्त छान नाचतोय. चिमू तो कसं कंबर हालतोय. चिमू येतो आणि परत असा डान्स करतो. काका तर खूप छान नाचताय. परत भावेश आला गेला. परत राम बी आला आमच्यामध्ये. मग आम्ही परत गोल गोल करून नाचायला लागलो. नाचता नाचता खूप सारे पाय दुखायला लागले. मग आम्ही तरी पण नाचतच होतो. खूप मजा येत होती. पाय तर दुखत होती पण मजा बी खूप येत होती. धुलीवंदनचा दिवस होता. आज सुट्टीचा दिवस होता. त्याच्यामुळे सगळेजण घरी होते आणि मस्त एन्जॉय केला आम्ही होळीमध्ये.
काका बघा किती छान नाचतंय. त्याच्यानंतर परत मी आणि पप्पू दोघंच मस्त डान्स करायला लागलो. आम्ही परत असं मी बघा कसं कसा डान्स करतोय. कमेंटमध्ये सांगा मला कसा डान्स झाला आहे. कमेंटमध्ये सांगा कसा डान्स केलेला आहे मी. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला. मी खूप मस्त बारीक डान्स केला मी आणि पप्पूनी. तुम्ही तर बघताच आहे. मग थोड्या वेळात पप्पू एकटाच डान्स करत होता. मस्त बारीक डान्स करत होता. खूप छान नाचत होता पप्पू. मी परत आलो आणि मग आम्ही परत दोघंजणं नाचायला लागलो. आमच्यामध्ये थोड्याच वेळात एक छोटा गल्लीतला मुलगा परत आला. तो तर मस्त खूप बघा तुम्ही कसं नाचतं. खूप छान नाचतोय. परत गेला तो घरी. परत मग आम्ही तर नाचतच होतो दोघंजणं. चला मग चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब